मंडळी नमस्ते. आज आपण या ठिकाणी सूर्यनगर विट्यामध्ये आलो आहे. तर आपले एक प्रगतिशील शेतकरी आहेत की जे पूर्वी ढबूमध्ये खूप चांगलं रेकॉर्ड करायचे, अक्षय सूर्यवंशी म्हणून. त्यांचा खूप मोठा ग्रुप आहे आपल्या ह्या भागामध्ये. शेतीमध्ये खूप वेगवेगळे सातत्यानं प्रयोग करणं आणि त्याचे रिझल्ट काढणं ही त्यांची ग्रुपची त्यांच्या खासियत आहे. तर आपण अक्षय सरांना विचारूया की तिने आपली ऊस पंढरी हायटेक रोपवाटिकेतली रोपं पण वापरल्यात आणि त्याबरोबर एक ब्रह्मोस म्हणून एक सॉईल टेक्नॉलॉजी आहे, त्याचा पण ह्या ठिकाणी एक तिने आळवणी घातल्या. बाकीचं पण शेड्यूल त्याला वापरले. तर ते कधीपासून आपली रोपं लावतात, त्यांना त्याचे काय रिझल्ट आले आहेत किंवा ते त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव, गाव? माझं नाव अक्षय सूर्यवंशी, गाव सूर्यनगर विटा. हम्म. मी गेले 5-6 वर्ष झालं आपल्या रोपवाटिकेतून रोपं घेतो. रोपं चांगली आहेत, मर होत नाही अजिबात. बाकी प्लॉट तुम्ही बघू शकताय. आणि तुम्हाला उत्पादनामध्ये प्रामुख्यानं म्हणजे आता 6 वर्ष झालं घेताय, आता रोपवाटिका बघितली तर आपण प्रत्येक गावामध्ये रोपवाटिका. आपला पण उद्देश आहे की आपले शेतकऱ्याचे पोरं उद्योजक झाले पाहिजेत म्हणून आपण त्यांना प्रॉपर ट्रेनिंग पण देतोय. पण तरी तुम्ही आपलेच रोपं वापरताय, तर त्याच्या पाठीमागचे मेजर कारण काय काय तुम्हाला? आपली रोपं वापरली की रोपांचं एकतर लवकर सेट होते रोपं आणि फुटवा वगैरे चांगला निघतोय आणि कानीचं वगैरे प्रमाण किंवा गवताळ वाढ त्याचं प्रमाण होत नाही. बऱ्यापैकी रोपं चांगलं, साईज वगैरे चांगली होते, उत्पन्नात फरक पडतोय 100%. तुमचं साधारणतः लागणीचा जो कालावधी असतो आतापर्यंत जे तुम्ही लागवड केली तर ती कुठल्या महिन्यात जास्त करून करताय तुम्ही? आपण फेब्रुवारी, मार्च, जानेवारी या 2-3 महिन्यातच जास्त असते लागण आपली. मग तुमचं जे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान तुम्ही लागवडी करताय, तर आता ह्या लागवड कुठल्या महिन्यातली? ही 25 जानेवारीची लागण आहे. 25 जानेवारीची आता ही लागण आहे आपली. तर साधारणतः हे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीच्या लागणीचं अवरेज काय पडते तुम्हाला? साधारणतः 60 टनापर्यंत जाते, 60-65 टनापर्यंत तर जातेच. 65 टनापर्यंत जाते तुम्हाला. मग साधारणतः 1-1.5 टन तरी तुम्हाला जाते. म्हणजे थोडंसं सुरूचीला लागणीचा कालावधी संपल्यानंतर पण तुमच्या लागवड होतात फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये. फेब्रुवारी, मार्च तरी पण तुम्हाला झालं तर 55 टनाच्या आसपास येतील, त्याच्या आत येत नाही. 55 टनापर्यंत शेवट येते. आता ह्या वर्षी तुम्ही नवीन प्रयोग करताय की अडसलीकडचं पण तुमचं प्लॅनिंग चालू आहे? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मधल्या कालावधीमध्ये तुम्ही ऊस पंढरीची रोपं न घेता एकदा जरासं रेटमध्ये पण डिस्काउंट मिळते म्हणून तुम्ही दुसऱ्या रोपवाटिकेतली पण रोपं घेतली होती. त्यात आणि ह्यात आता काय फरक पडतो? तुम्ही परत तुम्हाला वाटलं की चला जरा असं 10 पैसे जास्त जाऊ देत पण आपण ऊस पंढरीची घेऊया, म्हणजे असं काय कारण आहे त्याचं? फरक दिसून येतोय, लगेच प्लॉट मध्ये फरक दिसतोय. रोपांची म्हणजे ऊसाची साईज बनत नाही, तर गवताळ वाढचं प्रमाण त्या रोपात मला भरपूर सापडले, त्यामुळे मी ते नंतर घेतलीच नाहीत. परत 10 पैसे जास्त गेले तर चालते, पण ही रोप बिनधास्त तर बघायला लागत नाही. क्वालिटीचा माल मिळते. क्वालिटी भेटते. ओके, धन्यवाद, थँक्यू सो मच. तुम्ही तुमचं खूप अनमोल शब्द तुम्ही आम्हाला सांगितले. तर मंडळी बघू शकतो आपण 25 जानेवारीचं लागण आहे. तर अशा पद्धतीने सरासरी प्लॉटवरती जर बघितलं आपण तर फुटव्यांची संख्या आपण बघू शकतोय. शेतकरी पण खूप कष्टाळू आहेत. तिने रानाची स्वच्छता वगैरे आपण बघू शकतोय, अतिशय टापटिपीत पण आहे, ड्रीप आहे. तर ही सगळीकडे जर परिस्थिती जर आपण बघितली तर सेम सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. साहेब धन्यवाद, थँक्यू सो मच.